नमस्कार. शेगाव लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भूसंपादन कायद्याविषयी माहिती देताना एक अजून महत्त्वाचं काम आपण सगळे लोक मिळून करतो आणि आताच्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये मला असं वाटतं ते अत्यंत महत्त्वाचं काम आहे, ते म्हणजे प्रकल्पांसाठीचं भूसंपादन. भूसंपादन ही एक अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे आणि याच्यामध्ये ही प्रक्रिया जलद कशी करता येईल, ती पारदर्शक कशी करता येईल आणि ती अचूक कशी करता येईल या संदर्भात आपल्याला लक्ष द्यावं लागेल. अलीकडच्या काळामध्ये आपण भूसंपादनाचे मोबदले वाढवल्यामुळे त्याच्यामध्ये अनियमितता देखील वाढत आहेत. आपण अनेक ठिकाणी बघितलं की राजामुंडरी वगैरे तिकडनं आणून फळांची झाडं लावायची आणि मग त्याचं क्लेमिंग करायचं, अशा अनेक गोष्टी त्या ठिकाणी चाललेल्या आहेत. त्याच्यामुळे जिरायती बागायती जमिनींचं एक प्रकारे बायफर्केशन असेल किंवा अचूक अशा पद्धतीनं त्याचं मूल्यांकन करणं, त्याकरता टेक्नॉलॉजीचा वापर करणं, ड्रोनचा वापर करणं, सॅटेलाइट इमेजरीचा वापर करणं अलीकडच्या काळात ते फार सोपं झालं आहे. म्हणजे मी तर आता सांगितलेलं आहे की सेक्शन 15 वगैरे आपण ज्यावेळेस करतो रस्त्यांकरता, तर त्यावेळेसच त्याची कम्प्लीट ड्रोन इमेजरी आपण ही काढून घेतली पाहिजे. म्हणजे एकीकडे आपल्याकडे सॅटेलाइट इमेजरी पण असेल, दुसरीकडे ड्रोन इमेजरी पण असेल आणि मग नंतरचे हे जे काही गडबडी आणि त्यातनं अनेक घोटाळे होतात ते आपल्याला दूर करता येतील. आणि हे करत असताना विभागांना देखील मी सांगितलेलं आहे की PM गतिशक्ती पोर्टल हे अत्यंत चांगलं पोर्टल आहे, याचा उपयोग हा आपण केला पाहिजे. आपण आता आपल्या लेयर्स त्या गतिशक्ती पोर्टलवर प्रत्येक विभाग क्रिएट करतोय, त्यामुळे त्याचा जर आपण उपयोग केला तर मला असं वाटतं की अतिशय ऑब्जेक्टिव्हली आपल्याला हे करता येतं. आणि भूसंपादनाच्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी आणि विभागीय आयुक्तांनी हा मंथली आढावा घेतलाच पाहिजे, कारण अनेक ठिकाणी चाललाय अशा प्रकारे मला असं वाटतं कॉस्ट एस्केलेशन देखील मोठ्या प्रमाणात होतं. आणि त्यातनं एक अजून मला आपल्या लक्षात आणून द्यायचं आहे की आता जिल्ह्यामध्ये भूसंपादन एक्सपर्ट तयार झालेले आहेत, लॉबीज तयार झालेले आहेत, दलाल तयार झालेले आहेत. ते आपलं बरोबर भूसंपादनाची सगळी प्रक्रिया ही कशी हायजॅक करता येईल याचा प्रयत्न ते करतात. यांचं नेक्सस हे आपल्याला कसं तोडता येईल, अल्टिमेटली शासनाचे पैसे हे वाचवले गेले पाहिजेत आणि ज्याला योग्य मोबदला द्यायचा त्याला तो मिळाला पाहिजे, या दृष्टीनं आपण प्रयत्न केला पाहिजे.